हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अबोल सावली. सायली देशमुख 10 वर्षांची, बुद्धिमान, स्वप्नाळू आणि अत्यंत नाजूक मनाची मुलगी होती. तिच्या डोळ्यात सतत एखाद्या नव्या रंगाचं विश्व चमकत असे. ती तिच्या आईवडिलांसाठी तिच्या संपूर्ण जगाचं केंद्र होती. मीनल, तिची आई, संयमी आणि प्रेमळ. अनिरुद्ध, एका कापड कारखान्यात काम करणारा, दिवस रात्र कष्ट करणारा बाप. ते कोल्हापूर जवळील एका जुनाट वसाहतीत राहायचे. त्यांच्या घराचा पहिला मजला होता. वरच्या मजल्यावर राहत होते राजभाऊ मोहिते. ते घरमालक, वयाने मोठे पण मनाने गडद सावल्यांसारखे. राजाभाऊ सायलीला चॉकलेट, खेळणी, गोष्टींचे पुस्तकं देऊन जवळ खेचायचे. आई वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. वृद्ध माणसांचं प्रेम आहे म्हणून एक दिवस आई बाजारात, बाबा कामावर गेले आणि त्या दिवशी सायली काहीशी वेगळी झाली. नजरेआड झालेली सगळी नजर त्या दिवसानंतर सायली शांत झाली. न बोलणारी, न हसणारी, चित्र काढणं बंद, कवितांना आवाज नाही. तिच्या डोळ्यातली चांदणं आता गोंधळून गेलं होतं. शाळेतील शिक्षिका शैलजा मॅडम यांनी मीनलला बोलवलं. सायली काही सांगत नाही, पण तिच्या डोळ्यात खूप काही आहे. मीनल हादरली. सायलीला एका बालमनसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. खेळ, रंग, मृदू संवाद यामधून सायली हळूहळू उघडली. त्या दिवशी राजाभाऊ काकांनी मला खूप घाबरवलं. माझं शरीर दुखलं. मिनलच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिरुद्ध बधीर झाला. ते थेट पोलिसात गेले. सत्य बोलणं म्हणजे पाप नाही. पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी ही तक्रार गंभीरपणे घेतली. मेडिकल चाचणी, काउन्सिलिंग, पुरावे जमा झाले. समाजात कुजबूज सुरू झाली. इतक्या मोठ्या माणसावर आरोप, इतकी लहान मुलगी, हे काय समजते? पण मीनल गप्प नव्हती. ती प्रत्येक शेजाराच्या नजरेला नजर देत म्हणायची, तुमचं मूल असतं तर तुम्हीही गप्प राहिला असता का? सायलीने न्यायालयात न्यायाधीशासमोर थरथरत्या आवाजात पण धीटपणे सांगितलं, काकांनी सांगितलंच तर देव रागवेल, पण देव नाही रागवला. देव बघत होता. साक्ष, रिपोर्ट आणि सायलीच्या बोलण्यातली सातत्य सगळ्यांमुळे राजभाऊ मोहिते यांना 10 वर्षांची शिक्षा झाली. सायली आता हळूहळू पूर्ववत झाली. हसणं परत आलं, पण ती मुलगी बदलली होती. तिच्या हसण्यात आता खोल सागर होता. मीनल आणि अनिरुद्धने तिला प्रेम दिलं, आधार दिला. एक दिवस बाबा तिचा हातात हात घेऊन म्हणाले, बाबा, उशिराच जाग आली ना? तू माफ करशील का बाबांना? सायली फक्त त्यांच्या गळ्यात पडली. न बोलता हो म्हणाली. सायली आता 17 वर्षांची झाली होती. तिला मानसोपचार तज्ज्ञ बनायचं होतं. अशाच मुलींसाठी ज्यांचं मौन कधीच कोसळलं, तिने सुरुवात केली सायली संजीवनी केंद्र. ब्रीद होतं, गप्प राहणं शक्य नव्हतं. न शाळांमध्ये, गावांमध्ये तिनं सादरीकरण केली. गुड टच, बॅड टच, बाल हक्क, संवाद, मदत केंद्र, काउन्सिलिंग या सगळ्यांचं प्रशिक्षण दिलं. एका गावात एका 12 वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून देताना तिला मोठ्या राजकीय व्यक्तींनी धमकी दिली. पण जेव्हा माझ्यावर झालं तेव्हा कोणी बोललं नाही. आता मी बोलणं थांबवलं तर माझ्यासारख्या मुली पुन्हा गप्प होतील, ती म्हणाली. सायलीचा आवाज आता वादळ झालेला होता. अंत नव्हे, सुरुवात होती तिच्या कामाची. राज्य सरकारने दखल घेतली. संस्थेला अनुदान मिळालं. महिला आयोगात तिला सल्लागार पद मिळालं. तिचं नाव आता बाल सुरक्षा चळवळीचं प्रतीक झालं होतं. तिने पुस्तक लिहिलं, गप्प राहणं नव्हतं शक्य. माझ्यावर अन्याय झाला, मी आधी गप्प राहिले,
पण जेव्हा बोलले तेव्हा मी बळी राहिले नाही. माझ्यात खूप बदल झाले. एका गावात एका 8 वर्षाच्या मुलीने सायलीला विचारलं, ताई, तुला एवढं काही करता येतं याचं कारण काय? सायली तिच्याजवळ बसली. तिचा हात हातात घेत म्हणाली, माझं नाव मला मिळालं, पण माझं बालपण नाही. जर तुझं बालपण हसत हसत जपायचं असेल तर मला माझं दुःख लपवायचं नाही. त्याचं रूपांतर करायचं तुझ्या आनंदात. त्या मुलीने सायलीला मिठी मारली. सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं, दुःखाचं नव्हे तर पूर्णत्वाचं पाणी होतं. ही केवळ सायलीची गोष्ट नाही, ती प्रत्येक बालकाच्या हक्कासाठीची हाक आहे. ती प्रत्येक पालकासाठी एक शिकवण आहे आणि समाजासाठी मौन न मोडणं म्हणजे अन्यायाला संमती देणं या सत्याचे स्मरणपत्र आहे. सायलीचा संघर्ष आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. तिच्या सायली संजीवनी केंद्रामार्फत गावोगावी कार्यशाळा होत होत्या. तिला मुलं आता सायलीताई म्हणून ओळखू लागले होते. एका दिवसाचं ठिकाण होतं नांदगाव. एक लहानसं गाव जिथे परंपरा आणि भीती यांचं गूढ वळण आजही लोकांच्या आयुष्यावर आहे. त्या दिवशी सायली गावातल्या शाळेत गुड टच बॅड टच सत्र घेत होती. सत्रानंतर एका शिक्षकांनी तिला बाजूला घेतलं. ताई, इथे एका घरात एक मुलगी आहे, फारच शांत झाली आहे, काही बोलत नाही, शाळाही सोडली. तिच्या आईने तिला घरातच बंद केलंय. सायलीचा चेहरा गंभीर झाला. तिच्या काळजाच्या कोपऱ्यात काहीतरी पुन्हा हललं. सायली त्या मुलीच्या घरी पोहोचली. नाव होतं तिचं अन्वी. वय अवघं 9 वर्षाचं. सायलीने तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. आई म्हणाली, काही झालं नाही आहे, ती गप्प बसते, पण ती अशीच आहे. मला बाहेरच्यांना सांगायचं नाही आहे. गाव काय म्हणेल? सायली हळूच म्हणाली. गाव काय म्हणेल यापेक्षा तुझ्या लेकीला काय वाटतं हे आधी बघ. आई गप्प झाली. सायलीने अन्वीशी शांतपणे संवाद सुरू केला. चित्र काढायला दिली, खेळायला लाडू दिला. काही तासातच अन्वीने एक चित्र काढलं. एका कोपऱ्यात एक लहान मुलगी आणि तिच्यावर सावलीसारखं एक काळं चित्र. सायलीचं काळीज थरथरलं. हे चित्र आता तिला 8 वर्षांपूर्वीचं वाटलं. सायलीने त्या गावात विशेष काउन्सिलिंग शिबिर सुरू केलं. 2 आठवड्यात अन्वी थोडी मोकळी झाली. तो मामा आईच्या माहेरी येतो, मला थोडा त्रास होतो तेव्हा, अन्वीने शेवटी सांगितलं. सायलीने लगेच केस पोलिसांकडे नेली. पोलिसही आता तिच्या कामाच्या सन्मानाने सजग होते. मामा अटकेत गेला, पण या प्रकरणात एक फरक होता. अन्वीच्या आईने सायलीच्या हातात हात दिला. माझी चूक झाली, मी गप्प राहिले, पण आता मी तिची ढाल बनेन. सायलीचं हृदय हलकं झालं. तिने अन्वीला मिठी मारली आणि म्हणाली, तू आता सायलूची बहीण आहेस. आपण कुणालाही गप्प करू देणार नाही. सायली संजीवनी केंद्राला आता महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागांमधून कॉल्स येऊ लागले. काही मुली, काही मुलं, काही आई वडील. एक दिवस तिला एका आदिवासी भागातून फोन आला. मॅडम, इथे काहीतरी वाईट चाललंय, पण मुलं बोलत नाहीत, तुम्ही याल का? सायली आपल्या टीमसोबत निघाली. जंगलातल्या खेड्यात पोहोचली. तिथं मुलं एकमेकांचा हात पकडून तिच्याकडे पाहत होते. एक लहान मुलगा पुढे आला, म्हणाला, ताई, इथले गुरुजी, ते रात्री आमच्याशी असं वागतात, पण आम्हाला सांगायला भीती वाटते. सायलीचं मन हादरलं, पण चेहरा मात्र शांत होता. ती खाली बसली. त्या मुलाला हात धरून म्हणाली, तुला भीती वाटते, पण मी तुझ्या शब्दांना धीर देईन, तू एकटा नाही आहेस. या प्रकरणात सायलीनं मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. तिच्या कार्यामुळे तिथे तातडीने पोलीस यंत्रणा पोहोचली. दोषींना अटक झाली. त्या गावात पहिल्यांदाच कोणी असं उघडपणे बोललं. त्या शाळेवर आता फलक आहे, गप्प राहणं नाही, आता फक्त सत्य बोलणं. सायली आता 24 वर्षांची होती. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तिला एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईवडिलांना तिच्यावर अभिमानाने माळ घातली होती. मिनल म्हणाली,
सायली, आता फक्त तू माझी मुलगी नाही, ती हजारोंच्या दुःखाला आवाज देणारी आई झाली आहे. सायलीने आपलं दुसरं पुस्तक लिहिलं, बालपण परत मिळवता येतं. त्यात तिनं लिहिलं, माझं बालपण चोरलं गेलं, पण मी गप्प राहिले आणि मग मी बोलायला शिकले आणि आता मी मुक्त मुलगी झाली. सायली म्हणजे ती कुठल्याही गोंधळलेल्या चांदण्यातून आपली वाट शोधणारी मुलगी आहे. ती प्रत्येक अन्वी, प्रत्येक अबोल मुलासाठी दीप आहे. ती आजही हजारो पालकांना शिकवत आहे. तुमच्या मुलाचं मौन लक्षात घ्या, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि गप्प राहणं थांबवा. एक नवा आरंभ सुरू होतो. चांदण्याचा दिवा. सायली देशमुखांचं आयुष्य एक वर्तुळ पूर्ण करत होतं. एका दिवशी ती पुण्यात एका मोठ्या व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होती. राष्ट्रीय बाल सुरक्षा परिषद मंचावर शिक्षण मंत्री, मानसोपचार तज्ज्ञ, IAS अधिकारी, अनेक मान्यवर उपस्थित होते. सायलीनं माईक हातात घेतला. सभागृहात शांतता होती आणि तिचा शांत पण ठाम आवाज सगळ्यांच्या काळजाला भिडत होता. माझं नाव मला मिळालं, पण माझं बालपण नाही मिळालं. जेव्हा माझं मौन कोणालाच ऐकू आलं नाही, तेव्हा मी स्वतः आवाज व्हायचं ठरवलं. आज मी इथे आहे, पण माझ्यासारख्या हजारो सायली, अन्वी अजूनही त्या अंधाऱ्या खोलीत आहेत. त्यांच्यासाठी समाजानं गप्प राहणं थांबवलं पाहिजे. हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला, पण त्या टाळ्यांच्या आवाजात कुठेतरी न बोललेले अश्रू, ओल्या आठवणी आणि नव्या सुरुवातीचा संकल्प दडलेला होता. सायली आता 30 वर्षांची झाली होती. तिच्या संस्थेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त एक छोटी मुलगी शान्वी तिच्याकडे आली. तिचं वय अवघं 7 वर्ष होतं. ती म्हणते, सायली ताई, तू इतकं मोठं काम करतेस, तू थकत नाहीस का? सायली हसली, तिच्यासोबत खाली बसली. तिच्या डोळ्यात पाहून म्हणाली, शान्वी, मी कधीच थकत नाही, कारण मी जे हरवलं होतं ते मी इतरांसाठी जिंकतेय. तुला हसताना पाहिलं की वाटतं माझं बालपण खरंच परत आलं. त्या क्षणी तिच्या पाठीमागून उजाड संध्याकाळी चांदणं डोकवत होतं. आता ते गोंधळलेलं नव्हतं, ते स्पष्ट होतं, जळत होतं आणि वाट दाखवत होतं. शेवटचं पान सायलीच्या डायरीतून. माझ्यावर अन्याय झाला. मी काही काळ गप्प राहिले, पण जेव्हा मी बोलायला शिकले तेव्हा मी फक्त बळी राहिले नाही, माझ्यात बदल झाले आणि आता मी दिवा झाली आहे. ज्यांची वाट हरवली आहे त्यांच्या रस्त्यावर प्रकाश टाकणारा दिवा. ही कथा इथेच संपते, पण सायलीसारख्या हजारो मुलींसाठी ही केवळ एक सुरुवात असते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा कोणी एक मुलगी धीर करून म्हणते, मला सांगायचं आहे, तेव्हा सायलीचा लढा पुन्हा सुरू होतो, नव्याने, आशेने आणि चांदण्यासारखा. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.